नाही, हे खूप दिवसांपासून या जनगण मन पुस्तकाचं प्रकाशन थोडंसं रखडलेलं होतं. मधल्या काळात माझ्या आजारपणामुळं हे रखडलेलं होतं. परंतु आज या ठिकाणी या राज्याचे माजी मुख्यमंत्री, जे या आतापर्यंत या राज्याला लाभलेले जे निष्कलंक मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ख्याती आहे, अशा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संविधानाचे प्रचारक, समाजवादी विचारवंत, समतेचे प्रचारक प्राध्यापक सुभाष वारे हे होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला निर्भय बनो आंदोलनाच्या मार्फत सर्वसामान्य लोकांना संविधानात्मक अधिकारांची माहिती देणारे किंवा त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणारे असीम भाऊ सरोदे आणि आणि अशा एका दिग्गज लोकांच्या समूहांमधनं ह्या पुस्तकाचं जे प्रकाशन झालं आहे, ते इथे आलेल्या सर्वसामान्य जे आमचे सहकारी आहेत, सर्व मित्र आहेत, त्या मित्रांना अतिशय प्रेरणादायी अशा पद्धतीचे विचार या ठिकाणी या सर्व वक्त्यांनी व्यक्त केले. आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड शहरामध्ये समाजवादी विचार, समतावादी विचार, डॉक्टर फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याच्या प्रक्रियेला या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा वेग मिळेल. 50 वर्षाचा जो माझा सार्वजनिक जीवनातला जो अनुभव आहे, तो अनुभव या पुस्तकामध्ये व्यक्त होत असताना तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जावा, यासाठी या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आलेले जे सर्व माझे चाहते असतील, माझ्यावर प्रेम करणारे असतील, माझ्या विचारावर प्रेम करणारे असतील, या छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत, त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचा विचार घेण्याची एक संधी या निमित्तानं मिळाली. खूप चांगला आणि खूप उद्बोधक, त्याचबरोबर उत्तेजना निर्माण करणारा, प्रेरणा निर्माण करणारा, स्फूर्ती देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे. त्याबद्दल आलेल्या लोकांचे, विशेषतः पृथ्वीराज चव्हाण यांचे आणि त्यांनी या इथं पाहुणे म्हणून जे उपस्थित होते त्यांचेही, आणि माझ्यावर प्रेम करणारी ही जी तमाम जनता होती, त्या सर्व लोकांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि ही लढाई, ही सामाजिक समतेची लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे, या निर्धारानं आपण इथून पुढच्या काळामध्ये काम करूया, अशा पद्धतीचं आवाहन या ठिकाणी मी करतो. धन्यवाद.